हॅलो, आपल्याला टी-ई-टीमध्ये विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे खालील भौतिक राशींपैकी वेगळी राशी कोणती ही ओळखा. आता भौतिक राशी म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. भौतिक राशी या दोन प्रकारच्या असतात, एक स्कॅलर क्वांटिटी, एक वेक्टर क्वांटिटी. स्कॅलर क्वांटिटी म्हणजेच अदिश राशी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी. स्कॅलर क्वांटिटी अदिश म्हणजे याला फक्त मॅग्नेट्यूड असते आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश, याला काय असते, मॅग्नेट्यूड प्लस डायरेक्शन. आता स्कॅलर क्वांटिटीज कोणत्या आहेत हे आपण पाहून घेऊ. टेम्परेचर, टाईम म्हणजेच वेळ, मास म्हणजेच वस्तुमान, स्पीड म्हणजेच चाल, डिस्टन्स म्हणजेच अंतर, व्हॉल्यूम म्हणजेच आकारमान, डेन्सिटी म्हणजेच घनता, चार्ज म्हणजेच प्रभार, वर्क म्हणजेच कार्य, एनर्जी म्हणजेच ऊर्जा, प्रेशर म्हणजेच दाब, पॉवर म्हणजेच शक्ती, हीट म्हणजेच उष्णता, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. याला फक्त मॅग्नेट्यूड असते, त्यामुळे या सर्व क्वांटिटीज आहेत स्कॅलर क्वांटिटीज. आणि वेक्टर क्वांटिटी ज्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही असतं त्यांना कोणत्या क्वांटिटी म्हणतात, वेक्टर क्वांटिटी म्हणजेच सदिश राशी. व्हेलॉसिटीला मॅग्नेट्यूड पण असते आणि कोणत्या दिशेमध्ये आपण स्पीड जाती आहे यालाच डायरेक्शन म्हणतात, त्यामुळे व्हेलॉसिटी ही झाली सदिश राशी. त्याचबरोबर ॲक्सिलरेशन म्हणजेच त्वरण, डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन, फोर्स म्हणजेच बल, मोमेंटम म्हणजेच संवेग, वेट म्हणजेच वजन, इम्पल्स म्हणजेच आवेग, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या राशी आहेत वेक्टर क्वांटिटीज म्हणजेच सदिश राशी.